नागपूरचे श्री स्वामी समर्थ रुग्णालय आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं रुग्णांना नवीन जीवन देत आहे। आजवर हजारो रुग्णांवर बिना सर्जरी हृदयरोगावर यशस्वी उपचार झाले असून आज ते निरोगी आयुष्य जगत आहेत। केवळ नागपूरच नव्हे तर मध्य भारतातून श्री स्वामी समर्थ रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात। गेल्या कित्येक महिन्यांपासून इतरत्र उपचार करून थकलेला आणि तब्येतीत सुधार न झालेला रुग्ण अखेर मध्य भारतातील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल येथे येऊन उपचार घ्यायला सुरुवात करतो। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल इथं दाखल होताच आजाराचे नेमके कारण ओळखून आधुनिक तपासण्या आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कमी वेळात अचूक निदान करून योग्य ते उपचार सुरू करण्यात येतात। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल इथं 70 ते 100% ब्लॉकेजचा उपचार हा कोणत्याही सर्जरीचा उपयोग न करता केला जातो। हीच या हॉस्पिटल आणि उपचार पद्धतीची ओळख आहे आणि आजवर हजारो रुग्ण बरे होऊन घरी गेले असून निरोगी तसेच समाधानी आयुष्य जगत आहेत। आज मी जे बोलणार आहे ते एक मिस्टर विजय मिरकुटे नावाचे पेशंट आहे, त्यांच्याबद्दल सांगणार आहे तुम्हाला। त्यांचं वय 73 आहे। त्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता, सिव्हिअर हाय ब्लड प्रेशर होतं, डायबिटीजचे पेशंट होते। त्यानंतर त्यांना छातीमध्ये त्रास व्हायला लागला, तर त्यांना डॉक्टरांनी अँजिओग्राफी सजेस्ट केली आणि त्यांनी ती केली। त्याच्यामध्ये त्यांना 70 ते 100% ब्लॉकेजेस असे 8 ठिकाणी आढळण्यात आले। डॉक्टरांनी त्यांना तातडीने बायपास सर्जरी ही सांगितली, पण त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये कळलं आणि मग ते आमच्या हॉस्पिटलमध्ये आले। त्यानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर ते मला विचारलं की आता आपण खात्री कशी करून घ्यावी की आता मी बरा आहे करून। मी त्यांना म्हटलं की एक कार्डियक MRI नावाची चेकअप असते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि आपल्या हृदयाला कुठे कुठे रक्त पोचलं हे त्याच्यामध्ये आपल्याला समजतं। आता त्यांचं जे पंपिंग होतं ते 72% आलेलं आहे। अशा प्रकारे या पेशंटला संपूर्ण फायदा झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा आता त्याला त्रास नाही, दम लागत नाही, श्वास लागत नाही, छातीत दुखत नाही, रूटीन वर्क करताय आणि आनंदी आहेत। माझं ऑगस्ट 2022 मध्ये एंजिओप्लास्टी झालेली आहे। त्यानंतर मला पुन्हा त्रास सुरू झाला आणि पुन्हा ऑगस्ट 2023 मध्ये मला त्रास झाल्यामुळे मला बायपासचा सल्ला देण्यात आला। पण माझ्या एका मित्राने सांगितलं की तुम्ही डॉक्टर प्रदीप पाटील यांच्याकडे जा, ते म्हणजे विदाऊट कटिंग ब्लॉकेज काढतात। म्हणून मी डॉक्टर पाटील यांची भेट घेतली आणि त्यांनी मला 35 दिवस मशीन आणि 20 सलाईन लावण्याचा सल्ला दिला आणि मी तो कोर्स पूर्ण केला आणि आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे। मी दररोज सकाळी 5:30 ते 7 1.5 तास योगा करत असतो आणि माझी तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे आणि मला आता बायपासची काही गरज नाही।